महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील विविध भागातील आणि विशेषतः पठार भागातील अनेक कार्यकर्ते आणि नेते इथे आज जमलेले होते आणि जे अप्पर तहसील कार्यालय आश्वी इथे मांडलं जात आहे, प्रस्तावित आहे त्याच्या विरोधात एक प्रचंड मोठी लाट ही संगमनेरच्या ह्या भागामध्ये, विशेषतः जे भाग संगमनेरपासून तर लांब आहेतच पण आश्वीपासून प्रचंड लांब पडतील आणि पठार भागामध्ये तसेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत। इकडच्या नागरिकांची मागणी आहे की ते अप्पर तहसील कार्यालय हे घारगाव इथे झालं पाहिजे। त्या मागणीसाठी काही कार्यकर्ते आम्ही सगळे जमलो होतो। ही प्रातिनिधिक स्वरूपाची बैठक होती आणि इथे काही निर्णय झाले आहेत। एक घारगाव तहसील, अप्पर तहसील कार्यालय इथे बनावं अशी कृती समिती आणि त्याचबरोबर संगमनेर तालुका बचाव कृती समिती, जिथे मध्ये व्यापक जे प्रश्न इतरही आहेत संगमनेरचे, ज्याच्यामध्ये जी रेल्वे लाईन आहे त्याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे की ती आधी जे प्रस्तावित होते ते आता बदलून कुठेतरी वेगळ्या मार्गाने ती रेल्वे नेण्याचा एक घाट आहे, त्याच्या विरोधातही इथे बऱ्याच लोकांच्या भूमिका होत्या। त्यामुळे हे दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे आज इथे चर्चेला झालेल्या आहेत आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये घारगावमध्ये एक धरणं आंदोलन करण्याचाही विचार इथे सध्या झालेला आहे। त्याबद्दल आम्ही लवकरच आपल्यापर्यंत पोहोचू। पण संगमनेरच्या सगळ्या सुज्ञ नागरिकांना माझी ही विनंती राहणार आहे की हे प्रश्न आजचे नाही, आपल्या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। डोळसपणे याच्याकडे विचार करा आणि ह्या सगळ्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा ही विनंती आहे। आज संगमनेर बचाव कृती समितीची दुसरी बैठक घारगाव बालाजी लॉन्स येथे पार पडली। या बैठकीसाठी सर्वपक्षीय लोक उपस्थित होते। ज्या 3 मुद्द्यांना घेऊन कृती समिती काम करते, अप्पर तहसील कार्यालय घारगावला व्हावं, संगमनेरची रेल्वे आणि संगमनेर जिल्हा, या 3ही मुद्दे संगमनेरकर प्रत्येक नागरिकाच्या जीवनाला स्पर्श करणारे आहेत। त्यामुळं हा सगळ्या पक्षांच्या राजकारणाच्या पलीकडचा विषय असल्याने सर्व लोक एकत्र येऊन ताकदीने या प्रश्नावरती काम करत आहेत आणि सरकार दरबारी ताकदीने भांडण्याचं ठरलंय। आज कृती समिती ची फॉर्मल बैठक जी झाली त्यात फॉर्मल कृती समिती करण्याचंही फायनल झालंय। येणाऱ्या 18 तारखेला संभाव्य तारीख आहे ती संगमनेर तालुक्याच्या पातळीवरती पठार भागातली लोक जी म्हणतात की इथं झालं पाहिजे, आम्ही नदीपट्ट्यातली लोक म्हणतो की आम्हाला तिथं आश्वी नकोय, कुणाचीच मागणी नव्हती, आश्वी बळच का लागतं आमच्यावरती, आम्ही शहर सोडायचं उशाला असलेलं आणि इतक्या लांब जायचं आश्वीला। आणि संगमनेर शहरातला सगळा व्यापारी वर्ग ज्यांना आम्ही भेटलोय की मला तर वाटतं आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांना सगळ्यात चांगलं समजतंय की हा निर्णय किती चुकीचा आहे, तर त्या सगळ्यांचाही या निर्णयाला पाठिंबा आहे। अशी सगळी लोक एकत्र येऊन संभाव्यपणे येणाऱ्या 18 तारखेला एक मोठं जन आंदोलन संगमनेर तालुक्याच्या पातळीवरती उभं करतील। त्याची आज या बैठकीच्या निमित्तानं मी घोषणा करतो। संगमनेर तालुका बचाव कृती समितीच्या माध्यमातून अप्पर तहसील कार्यालय पठार भाग घारगाव या ठिकाणी व्हावा या निमित्ताने या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते, पठार भागातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी, व्यापारी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत। विशेषतः या ठिकाणी आश्वी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय जो भोगाचा जो घाट आहे तो तुर्तास एकदम चुकीचा आहे, कारण या ठिकाणी घारगाव तालुका व्हावा यासाठी आम्ही गेली 40 वर्ष आमची मागणी आहे। कारण या ठिकाणी आमचा मतदारसंघ अकोला, पंचायत समिती संगमनेर, जिल्हा परिषद संगमनेर आणि तहसील कार्यालय जे आहेत काय माहिती संगमनेर, खऱ्या अर्थानं आमचं पठार भागात त्यामुळं या ठिकाणी विकासापासून वंचित राहिलं। गेली 40 वर्षापासून पिचे साहेबांनी आमदारकी मंत्रिपद भोगलं, पण आमचा पठार भागातील जे रस्ते आहे, रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न अक्षरशः आहेत तसेच आहेत। त्यानंतर लांबटे साहेब आले, या खरं त्यांना आता ही दुसरी टर्म आहेत, परंतु आता आम्ही बघतो की या ठिकाणी आता ते किती त्यांच्या आत खऱ्या अर्थानं आता रस्त्याची कामं चालू आहेत। परंतु मला एकच सांगायचं की या ठिकाणी आतापर्यंतचा जर इतिहास जर पाहिला तर या ठिकाणी आमच्या पठार भागातील कोणत्याही पाण्याचा प्रश्नाचा विकासाचा प्रश्न सुटू शकलेला नाही। विजेचा प्रश्न आहे तसाच आहे। रस्त्याचे प्रश्न अक्षरशः शेतकऱ्यांचे दररोज दळणवळणाचे साध्य आहेत, अक्षर लोकांचे पाठीचे मणके गेले तरी अद्याप रस्ते आहे तशीच आहेत।
म्हणून या ठिकाणी जो आश्वी या ठिकाणी अपर तहसील कार्यालय व्हावं असा जो घाट घातला आहे. खऱ्या अर्थानं आश्वीला समीर 20 किलोमीटर आहे, परंतु आम्हाला जर घारगाव पठारबाग शेवटचं टोक जर या ठिकाणी खेळवाडी पुढे आबळवाडी या ठिकाणी मसवण जर पाहिलं तर जवळजवळ 50 किलोमीटरचा हा अंतर आम्हाला आहे समीर तालुक्यासाठी. पण खऱ्या अर्थानं आपण तसं कोणत्या ठिकाणी व्हावं, ज्या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे, ज्या ठिकाणी लोकांची सोय होईल, गैरसोय दूर होईल, या ठिकाणी आमचं घारगाव हे खऱ्या अर्थानं पुण्याचे हायवे असलेलं मेन केंद्र आहे. या ठिकाणी व्यापारी बाजारपेठ आहे, शेतकरी वर्ग या ठिकाणी प्रामुख्याने दळणवळण साधने उपलब्ध आहेत, त्यांना सुद्धा भाजीपाला ने-आण करण्यासाठी गाड्या उपलब्ध होतात. आणि खऱ्या अर्थानं असं असूसुद्धा घारगाव हाचा विषय बाजूला ठेवून या ठिकाणी नवीन गाव जे नाव घेतलं आहे ते आमचा विरोध आहे. या ठिकाणी ज्या गावाला गरज आहे, जे व्यापारी बाजारपेठ आहे, या ठिकाणी 40 गाव या ठिकाणी जोडले आहे. कोणत्याही पठार भागातील कोणत्याही गावातील माणूस जर या ठिकाणी रात्री अपरात्री जरी कुठं पुण्याला नाशिकला कुठून जरी आला तो प्रथम तो सांगतो मला घारगाव जायचे, तो त्याच्या गावाचं नाव बाजूला ठेवतो आणि घारगावचं नाव घेतो. का घेतो? तो घारगाव ही पूर्णतः व्यापारी बाजारपेठ आहे, शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, या ठिकाणी दळणवळण साधने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी जर घारगाव अपर तहसील कार्यालय झालं तर मला वाटतं प्रशासकीय दृष्ट्या लोकांची विविध कामं आहेत, जमिनीच्या असू द्या, इतर ज्या शासनाच्या विविध योजना असू द्या, कृषीच्या योजना असू द्या, हे जाण्यासाठी लोकांचा नक्कीच समीर या ठिकाणी जाणं वेळ वाचेल. आणि घारगाव या ठिकाणी प्रत्येक गावा जो पठार भाग आहेत जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती गाव आहेत, जास्त काही नाही. त्यामुळे लोकांचे बरेचसे प्रश्न सोडण्यात या ठिकाणी त्यांना सहज उपलब्ध वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि बरेचशी काही. आणि समेरला जाताना साधारण एक गाडी आम्हाला जर पुण्याच्या हायवे जर थांबलं तर मला वाटतं समेर जायला 1 तास गाडी पाहायला वाट पाहावी लागते, गाड्या मिळत नाही. आणि ती समेर जायचं तिथे अधिकारी उपलब्ध नसतो, इतर कामं असतात आणि त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस जातो. असं असताना घारगाव जर या ठिकाणी जर अपर तहसील कार्यालय केलं तर मला वाटतं सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने अधिक योग्य राहील. लोकांचा, जनतेचा, गोरगरिबांचा, सर्वांचाच या ठिकाणी व्यापारी वर्गाचा वेळ वाचेल, पैसा वाचेल. आणि म्हणून या मागणीसाठी प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कृती समिती या ठिकाणी त्याचा फॉर्मॅट तयार केला आहे आणि घारगावला अपर तहसील कार्यालय करावं यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही पक्षाचे पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र यावं, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सर्वांनी एकत्र यावं. अशा प्रकारे या ठिकाणी पठार भागात या संगमेश्वर तालुक्यातील सर्वांनाच या ठिकाणी मी प्रामुख्याने विनंती करतो आणि या ठिकाणी आम्ही ही मागणी अधिक प्रमाणात तीव्र करणार आहोत. या ठिकाणी मी थांबतो. घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालय, त्याचबरोबर पुणे नाशिक रेल्वे आणि संगमनेर जिल्हा मागणीच्या दृष्टीने संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीनं आज बैठक पार पडली. खरं तर ही आजची दुसरी बैठक होती आणि पुढील काळामध्ये जे काही हे आंदोलन आहे हे कशा पद्धतीने अधिक तीव्र करता येईल या अनुषंगानं आज आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे. खरं तर आश्वी येथे तहसील कार्यालयाची कुठलीही मागणी नसताना आश्वी येथे तहसील कार्यालयचा प्रस्ताव जो काही आहे तो शासन स्तरावरती पाठवलेला आहे. परंतु गेले अनेक वर्षापासून आमच्या पठार भागातील, घारगाव पठार भागातील नागरिकांची, ग्रामस्थांची घारगाव येथे तहसील कार्यालय होण्याची मागणी असतानाही त्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे नेमकं आश्वी येथे होणारं तहसील कार्यालय ही प्रशासकीय सोय आहे की राजकीय सोय आहे हा आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे. त्याचबरोबर आपण पुणे नाशिक रेल्वेचं देखील बघितलं असेल की व्यवस्थापकीय संचालक जे काही आहेत मध्य रेल्वेचे, त्यांनी पुणे नाशिक रेल्वेचा DPR रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुणे नाशिक रेल्वे ही पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा DPR तयार करण्याच्या नावाने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यावर हा जो काही अन्याय चालू आहे हा नेमका का असं होतं आहे आणि हे जर होत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे एकवटलेलो आहोत. भविष्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये गावोगाव जाऊन जी काही जनजागृती करणार आहोत आणि हे आंदोलन जे काही आहे अधिक व्यापक स्वरूपाचं करणार आहोत. आणि घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी आपल्या चॅनलच्याद्वारे पठार भागातील, पोटा गटातील आणि सर्वच अकोले असेल, साकूर पठार भाग असेल, सर्वच पठार भागातील जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या पुढील पिढीचा विचार करून या जनआंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं समाविष्ट व्हायचं आहे. कारण की देश स्वातंत्र्य होऊनही अद्याप आपला पठार भाग जो काही आहे, आपला पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील आणि मोबाईल नेटवर्क असेल यासारख्या बेसिक गोष्टींसाठीच झगडतो आहे. आणि जर हे प्रश्न आपल्याला, ह्या समस्या जर मिटवायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. आज या ठिकाणी पठार भागातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनता या ठिकाणी आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे पठार भागात असणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत, हे आंदोलन पुन्हा एका नेत्याविरोधात नाही. आमच्या पठार भागात ज्या अडीअडचणी आहेत त्या या पत्राद्वारे आम्ही सरकारपुढे मांडणार आहोत
त्याचा सरकारने विचार करावा। त्यामध्ये प्रामुख्याने जे अप्पर तहसील कार्यालय आहे ते आमच्या पठार भागातील घारगावमध्ये व्हावं, ही आमच्या संपूर्ण पठार भागाची हाक आहे। त्याचबरोबर जी रेल्वे या ठिकाणाहून जाणार होती ती याच ठिकाणाहून जावी अशी सरकारला आम्ही या आंदोलनातून सरकारला विनंती करतोय आणि या आमच्या सर्व मागण्या सरकारने हसतमुखाने या मागण्यांचं स्वागत करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।